नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डाळिंब शेतीमध्ये योग्य नियोजन आणि मेहनतीचं फळ कसे मिळते. तर मित्रांनो, आज आमच्या डाळिंबाची शॉर्टिंग चालू आहे आणि आज शॉर्टिंगचा तिसरा दिवस आहे. तर मित्रांनो, आपल्याला शेतावरतीच आपला माल व्यापाऱ्याने खरेदी केलेला आहे आणि चांगला विक्रमी दर मिळालेला आहे. तर किती दर मिळालेला आहे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि डाळिंबाची शॉर्टिंग आणि हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केली जाते या सर्व संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो पहा, डाळिंबाला चांगला दर मिळणं हे डाळिंबाच्या क्वालिटीवरती अवलंबून असतं आणि चांगली क्वालिटी असल्यामुळे व्यापाऱ्याने थेट बांधावर येऊन माल खरेदी केलेला आहे. या यशामागं काय तंत्रज्ञान वापरले आणि डाळिंबाची प्रत कशी राखली आणि कशा पद्धतीने थेट विक्री आपण शेतावरती येऊन केलेली आहे झालेली आहे आपली, ती आपण सर्व माहिती मित्रांनो पाहूया. तर बघू शकता मित्रांनो, डाळिंबाची क्वालिटी कशा प्रकारची आहे आणि इथे मित्रांनो पॅकिंग कशा पद्धतीने तयार केली जाते पहा. आणि जवळपास मित्रांनो, इथं शॉर्टिंग करत असताना 10 ते 11 प्रकारच्या निवडी केल्या जातात. त्याच्यामध्ये मग 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर आणि 11 नंबर अशा पद्धतीने मित्रांनो इथं निवडी चालू आहेत. बघू शकता इथं 11 प्रकारचे नंबर कॅरेक्टर लावलेले आहेत आणि प्रत्येक साईजचं फळ आहे मित्रांनो वेगळं केलं जातं आणि प्रत्येक याच्यामध्ये टाकलं जातं. बघू शकता किती एकदम सुंदर अशी निवड चालू आहे. प्रत्येक क्वालिटीचं फळ हे वेगळ्या कॅटेगरीमध्ये निवडलं जातं. बघू शकता. आणि जवळपास मित्रांनो इथून आपण 100 प्लसचा हा माल विक्री केलेला आहे आणि जवळजवळ आपली साईज 700 ते 800 ग्रॅमपर्यंत काही फळं आहेत. त्याच्यामुळे 100 ग्रॅमपासून तर 700-800 ग्रॅमपर्यंत प्रत्येक वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचं फळ हे वेगळ्या वेगळ्या कॅरेटमध्ये टाकलं जातं आणि त्याची खूप चांगल्या प्रकारची निवड केली जाते. मित्रांनो बघू शकता कशी निवड चालू आहे. एकदम छोटा गोटी माल वेगळ्या कॅरेटमध्ये, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा वेगळी साईज तो वेगळ्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे अशी निवड मित्रांनो ही शेतावरती केली जाते. परंतु हाच माल जर मित्रांनो आपण बाजारमध्ये जर पाठवला तर आपल्याला जो गोटी आहे त्याला वेगळा दर मिळतो, त्याच्यापेक्षा जी मोठी साईज आहे त्याला वेगळा दर मिळतो आणि जे जम्बो साईट आहे जो एक्सपोर्ट माल आहे त्याला वेगळा मित्रांनो बोकड्याला टाक ना, बोकड्याला बाहेर. शेतावरती माल की सगळ्या बोकड्याला टाकलं की फळांना आपल्याला एक समान रेट मिळतो आणि तोच मित्रांनो आपल्या शेतकऱ्याचा फायदा होतो. कारण हाच जर माल आपण मार्केटला जर पाठवला तर आपल्याला आडत हमाली गाडीचं भाडं वगैरे खूप खर्च येतो आणि ती जर पडतळ मित्रांनो तुम्ही जर करून जर पाहिली तर शेवटी सरासरी ही खूप कमी लागते. परंतु आता सगळ्यांची सारखी लागलेली आहे आणि याच्यात फक्त मित्रांनो निवड करताना फक्त फूट पंचर आणि जर एखादा बॉईल झालेलं फळ असेल किंवा जास्त चट्टा असेल ही अशीच फळं मित्रांनो बाहेर काढली जातात. बाकीची सर्व फळे ही मित्रांनो एकाच भावात निवडून ते घेतात आणि त्याचमुळे शेतकऱ्याला खूप चांगला फायदा होतो. मित्रांनो बघा अति सुंदर अशी इथे शॉर्टिंग चालू आहे. बघू शकता खूप सुंदर प्रकारे असं शॉर्टिंग केलेलं आहे त्यांनी. बघा प्रत्येक साईजवार कॅरेट लावलेला आहे. प्रत्येक साईजचं प्रत्येक याचं कॅरेट त्यांनी वेगळं केलेलं आहे, साईज वेगळी केलेली आहे. बघू शकता म्हणजे समजा 50 ग्रॅमचा असेल, 110 ग्रॅमचा असेल, 120 ग्रॅमचा असेल, 200 ग्रॅमचा असेल, 250 ग्रॅमचा असेल, 300 ग्रॅमचा असेल, हे प्रत्येक फळ मित्रांनो वेगळ्या त्याची वेगळी एक हे केलेलं आहे, वेगळं कॅरेट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची प्रतवारी ही वेगळ्या कॅरेटमध्ये
लावूनच ते मित्रांनो कॅरेट पॅकिंग केली जाते. आता इथं पहा, खूप छान सुंदर अशी पॅकिंग चालू आहे. कशा पद्धतीने पहा मित्रांनो पॅकिंग केली जाते. आणि जवळपास हा माल खूप लांब जाणारा असतो, त्याच्यामुळे त्याची जी निवड आहे ती निवड खूप चांगल्या प्रकारची केली जाते. पहा कशा पद्धतीने डाळिंबाची पॅकिंग केली जाते आणि हा माल थेट ग्राहकांना कशा पद्धतीनं पार्सल केला जातो आणि तिथे जाऊन त्यांना कशा पद्धतीने मिळतो पहा. आता हा पॅकिंग केलेला माल जवळपास 8 दिवस लागतील मित्रांनो. जो खाणारा व्यक्ती आहे त्याला 8 दिवस लागतील हा माल त्याला खाण्यासाठी जाण्यासाठी ह्या मालाला. तोपर्यंत हा बंद पॅकिंगमध्ये राहणार आहे आणि त्याच्यामुळे खराब होऊ नये म्हणून अशा पद्धतीने त्याची काळजी घेतली जाते. तर मित्रांनो, डाळिंबाला इतका चांगला भाव मिळणं सोपं नसतं. त्यासाठी नियोजन गेल्या काही महिन्यात आपण बागेचं योग्य नियोजन केलं आणि फळांची योग्य वाढ, योग्य वेळी खत व्यवस्थापन आणि कीड रोगांचे वेळी नियंत्रण या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे आज आपल्याला मित्रांनो चांगला भाव, सोन्याच्या भावासारखा भाव डाळिंबाला आज मिळत आहे. अनेकदा आपण माल बाजारात पाठवतो, तिथं हमाली, आडत, वाहतूक खर्च वजा जाता हातात कमी पैसे पडतात. पण आज व्यापाऱ्याने थेट बांधावर माल येऊन खरेदी केल्यामुळे मधला खर्च आहे तो खर्च सगळा वाचला आहे आणि आपल्याला रास्त भाव मिळाला आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आपण चौकशी करूया थोडी. आता हे किती नंबर का जे पेटी? शेतकरी बांधव तो का डाळिंब शेती करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. बाजारात जर तुम्हाला टिकून 6 राहायचं नंबर. असेल तर दर्जा सर्वात महत्त्वाचा आहे. डाळिंबाला टोटल 10 रंग, नंबर आहेत का? चकाकी आणि त्याची गोडी यावरच तुमचा भाव अवलंबून असतो. 14 पर्यंत म्हणजे 14 प्रकारची निवड. तुमच्या बागेत सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करण्यावर भर दिला, ज्याचा फायदा आज फळाच्या गुणवत्तेवर चांगल्या आता हा प्रकारचा माल होत कुठे असतो जाणार आहे? मित्रांनो. त्याच्यामुळे सेंद्रिय खतांचा सुद्धा आपण थोडाफार वापर करावा आणि आपल्या डाळिंबाची जी गुणवत्ता आहे ती चांगल्या प्रकारची वाढ व्हावी. तर मित्रांनो, शेतीमध्ये संयम आणि योग्य तंत्रज्ञान वापरलं तर नक्कीच प्रगती करता येते. पहा मित्रांनो, कशा पद्धतीनं बंद पॅकिंग तयार केली जाते. मित्रांनो, पॅकिंग तयार झाल्याच्या नंतर त्याच्यावरती जो कंपनीचा स्टिकर आहे तो कंपनीचा स्टिकर लावला जातो, नंबर नाव लावलं जातं. मित्रांनो, हा शॉर्टिंगचा आज आमचा शेवटचा दिवस आहे. आमचा आता सध्या माल समाप्त झालेला आहे. हा शेवटचा हात आहे. 3 दिवस शॉर्टिंग चालू होती. पहा मित्रांनो, आपण ह्या पॅकिंगवरती व्यापाराचा नंबर घेतलेला आहे. हा व्यापाराचा नंबर घेऊन आपण नक्कीच आपला माल जर विक्रीसाठी असेल तर मित्रांनो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपला माल जागेवरतीच बांधावरती विक्री करू शकता. आपण या पॅकिंगवरचा नंबर घेतलेला आहे. गोल्डन सुपर असं या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनी थ्रो माल मित्रांनो कोलकाता असेल, बांगलादेश असेल, इतर ठिकाणी हा माल पाठवला जातो. तर मित्रांनो, कुणाचा जर माल हार्वेस्टिंगला असेल आणि चांगली क्वालिटी जर असेल तर मित्रांनो आपण हा माल आपला जागेवरतीच व्यापाऱ्याला देऊन आपला जो इतर अनफड खर्च आहे तो खर्च आपण या टाळू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, हा माल 180 रुपये किलोने जागेवरच दिलेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आमच्या इकडं आता जागेवरती 150 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत डाळिंबाच्या खरेद्या चालू आहेत. तर मित्रांनो, तुमच्या इकडं कशा पद्धतीने डाळिंबाच्या खरेद्या चालू आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला आपणाला नक्की कमेंट करा. नवीन असेल तर असेच नवीन बाजारचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. असेच आपल्या चॅनलला जोडून राहा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.